नमस्कार. आपण सर्वांना मी आमंत्रित करतो आहे 8 मार्च 2026 या दिवशी आपल्या निष्कलंक धाम वढोदे या ठिकाणी आपण प्राकृतिक रंगों की होली म्हणून जे नैसर्गिक रंग आहेत त्यांची रंगपंचमीच्या निमित्ताने आपण तो उत्सव साजरा करणार आहोत. होळीचं सुंदर निमित्त आहे आणि रंगपंचमीचा दिवस आहे. आपण जर बघितलं तर आता सर्वांनी रंगपंचमी आणि रंग खेळायचं बंदच केलं आहे आणि त्याची कारणंही तशीच आहेत की ज्या रंगांची रंगपंचमी साजरी केली जाते, होळी साजरी आपण करतो, तर ते सगळे आपल्याला त्रासदायक केमिकलयुक्त असे रंग आहेत. म्हणून लोकांनी आपल्याला स्वतःला यापासून दूर ठेवलं आणि यामुळे होतंय काय, आपली जी परंपरा आहे जी सर्वांना जवळ आणते, आपल्या मनामनातील भेद दूर करण्यासाठी प्रत्येकाने जवळ यावं आणि आपल्या ज्या काही चुका असतील माफी मागावी, कुणाची चूक झाली असेल माफी करावी, जवळ यावं, यासाठी हे सगळे उत्सव आपल्याला आपल्या परंपरेने दिले आहेत. पण हा एवढा चांगला संदेश देणारा, जवळ आणणारा एक दुसऱ्याला, हा उत्सव सध्या बंद झाल्यासारखं आपण बघतोय. म्हणून याला पुनर्जीवित करण्यासाठी आपण जे नैसर्गिक रंग आहे, ज्यामध्ये बीटचा रस आहे, ज्यामध्ये कडुलिंबाचा रस आहे, गौमातेच्या शेणाची जी राख आहे, परत यामध्ये अष्टगंध आहे, मुलतानी माती आहे, उटणं आहे, कितीतरी जडीबुटीयुक्त असे संत्र्याचा रस आहे, असे अनेक आहेत, 10-15 सगळे नैसर्गिक कलर. आपण पळसाची ती फुलं येतात त्याचा रंग जे पूर्वी करायचे, तर त्या सगळे रंग एकत्रित करून या ठिकाणी आपण ते स्वतः ते सगळं ऑर्गॅनिक सगळं इथे उपलब्ध करून ते रंग तयार करत असतो आणि मग आपण तो आनंद 8 तारखेला या ठिकाणी घ्यायचा आहे. यासाठी 100 रुपये आपल्याला आपण त्यासाठी शुल्क ठेवलं आहे. त्यासाठी आपण इथे आनंद पण घेता येईल आणि स्नेहभोजनाचा सुद्धा आनंद आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे. म्हणून मी यासाठी सर्वांना आमंत्रण देतो की मोठ्या संख्येने आपण सर्वांनी या नैसर्गिक रंगाच्या या होळीमध्ये, रंगपंचमीच्या दिवशी आपण सहभागी व्हा आणि आपण हरिनाम संकीर्तनाचा आनंद घेत आपण समाजाला संघटित करण्यासाठी प्रयत्न करूया. सर्वांना माझं आमंत्रण.